नमस्कार मित्रांनो, आज आपण आपले मित्र भास्कर खोत विठ्ठलवाडी यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आज यांच्या शेतामध्ये त्यांची माझी सहज गाठ पडली आणि ते म्हणले काका चला आपल्या शेतामध्ये कालवनाचं घेऊन येऊया जरा थोडंसं. पावट्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, गवारीच्या शेंगा असं काय काय बरंच कालवनाचं त्यांनी आपल्याला त्यांच्या शेतामध्ये आल्यामुळं मिळालेलं आहे. आणि आपल्यासोबत आहेत आता भास्कर खोत. नमस्कार भास्कर खोत. नमस्ते नमस्ते. बोला काय की. म्हणताय, ठीक चाललंय ना? ठीक ठीक एकदम ठीक आहे. आता आपल्या या शेतामध्ये आपलं आता हे पावट्याचं क्षेत्र, हां. हे कधीपासून तुम्ही पावटा लावलाय? हा पावटा लावलाय तसा बर. जून महिन्यात. हां, मग तेव्हापासून एक 3 महिन्यानंतर चालू झाला. ते अजूनपर्यंत चालूच आहे. चालूच आहे. हां हां आणि मी बघितलं आता पावट्याच्या शेंगा तोडताना कीड वगैरे अजिबात नाही पावट्यावरती. हां. नाही नाही. अतिशय सुंदर आणि छान शेंगा भेटलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा शाळू पण आता पोटऱ्याला आलेला आहे आणि काय काय ठिकाणी कणसं बाहेर पडलेली आहेत. नंबर 1 शाळू आला आहे. खुरडा खायला आल्यानंतर तुम्हाला मी नंतर बोलवतो, त्यावेळेला तुम्ही या खुरडा खाण्यासाठी या. आणि या बाजूला पण त्यांचं शाळू आहे. हे मोकळं रान दिसतं, हे याच्यामध्ये काय गवारी होती का? गवारी केली, आता जुकिनी करायचं आहे. जुकिनी करायची आहे. गवारी आणि जुकिनी असा त्यांचा हा प्लॉट आहे. आणि हा समोर जो हिरवा संपूर्ण जो शाळू दिसतोय तो संपूर्ण शाळू त्यांचं क्षेत्र आहे. अशा पद्धतीनं आज त्यांची आपली गाठ पडल्यामुळं त्यांच्या शेतामध्ये यायचा योग आला. तर भास्कर भाऊ नमस्कार, पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद देतो मी. धन्यवाद धन्यवाद. आणि- हुरडा खायला आल्यावर सर्वजण या हुरडा खायला. हुरडा खायला आमच्या प्रेक्षकांना बोलवतो, आम्ही पण येतो आणि आपल्या शेतामध्ये आपण हुरडा पार्टी आयोजित करूया. करू करू करू. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.